सकाळची वेळ सूर्य उगमाच्या तयारीत. हवेत एक प्रसन्न शीतलता आणि मनात एकच नाद, श्री विठ्ठलाचे नाम आधी. ही केवळ एक सुरुवात नाही, ही आहे प्रत्येक वारकऱ्याच्या दिवशी लावलेली एक दिव्यता, एक नवीन उत्सव, एक नवीन मंगल अनुभूती. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबाला भेटायला येतात. पण या दर्शनाची उत्कंठा ही फक्त एका दिवसाची नाही आहे. ही आहे 18 दिवस चालत पंढरीला जाण्याची अखंड परंपरा. वारी ही वारी म्हणजे केवळ एक प्रवास नाही आहे, ती आहे आपल्या आत्म्याची शुद्धी, ती आहे देहभान हरवून नाचण्याची भक्ती. कधी आळंदीतून, कधी देहूतून, तर कधी संपूर्ण महाराष्ट्रातून, काय भारतातून पालख्या निघतात. डोळ्यामध्ये संतांच्या आशीर्वादाच्या ज्वाळा आणि पायामध्ये न थकणारी श्रद्धा. चालता चालता वारीत दिंड्यांचे गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा अखंड घोष, हाच तर आहे पंढरीचा जीव. वारीमधला प्रत्येक दिवस म्हणजे एक साधना, प्रत्येक रात्र म्हणजे हरिजागर आणि प्रत्येक पाऊल म्हणजे परमेश्वराच्या दिशेने पडलेलं एक पाऊल. या पंढरीची वारी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, नामदेव, एकनाथ, जनाबाई, प्रत्येकाच्या ओठावरती एकच नाम पांडुरंग. आणि त्यांच्या शिकवणीवर उभा आहे वारकरी संप्रदायाचा हा महासागर. तुका म्हणे पंढरी न सोडी, जिथे नांदतो माऊली माझा. या वारीमध्ये नाही कोणी मोठा, नाही कोणी लहान, ना राजा ना रंक, ना पंडित ना अनपड. प्रत्येकाची ओळख विसरून प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरी. पांढरे सदरे, डोक्यावरती टोपी, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठावरती विठ्ठल विठ्ठल हे नाम. या रे या लहान थोर, येथे आहे सर्वांसाठी उघडं दार. हीच तर खरी लोकशाही आणि आध्यात्मिक लोकशाही. वारी ही फक्त भावनेची गोष्ट नाही आहे, ती आहे निष्ठेची कसोटी. पावसात भिजणं, उन्हात चालणं, रात्रभर जागणं, सकाळी काकड्याची आरती, दुपारचं भजन, संध्याकाळी कीर्तन आणि तरीही थकवा नाही, कारण हे नामस्मरणाचं बळ असतं. वारीमध्ये शिस्त असते, नियम असतो, त्यागही असतो, पण त्याहून मोठा आनंद असतो. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. आणि अखेरच्या दिवशी त्या विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहतो भक्त. डोळ्यामध्ये अश्रू, हातात तुळशी, ओठावर अभंग आणि अंतकरणामध्ये शांतता. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. वारी संपली, पण सुरू झाली ती नवीन यात्रा अंतर्मनाच्या विठ्ठलाची. म्हणून प्रत्येक सकाळी जिथे असेल विठ्ठलाचे नाम, तिथेच सुरू होतो खरे मंगल आरंभ. सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नामा आधी. हाच खरा अध्यात्माचा जागर आहे. जय जय विठ्ठल, श्री हरे विठ्ठल माऊली.